जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या भारत देशाचा डिफेन्स मधला एक महत्वाचा संघ टीम बुलढाणा. ठीक आलं. मित्रांनो, आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं महत्वाची लढत रेड आर्मी आणि युनियन बँक यांच्या दरम्यानची आहे. यात आपण पाहतोय मोहित दबंग दिल्लीचा लड़का खेळाडू. कमॉन मोहित. मोहित भाई थोड़ा सा आगे आइएगा और हाथ ऊपर कीजिएगा. मोहित भाई एकदा मोहित साठी जोरदार टाळ्या हो द्या. फ्यूचर ऑफ दबंग दिल्ली. वंस अगेन दबंग दिल्ली अनुराग जायसवाल. अनुराग भाई आप भी थोड़ा सा आगे आइएगा और हमें तालियां बजाने का मौका दीजिएगा. उसके बाद बैंगलोर बुल्स का लकी सिंह. बैंगलोर बुल्स पंकज पुढचा खेळाडू आहे. यानंतर रेड आर्मीचा आणि बंगाल वॉरियर्सचा अंकित. आणि बंगाल वॉरियर्सचा पुढचा खेळाडू आर्यदीप. यानंतर वळूया युनियन बँककडे. जयपूर पिंक पॅन्थर्सचा गुडवार खेळाडू सोमवीर. कमॉन सोमवीर. आणि कालच्या दिवसात ज्यांनी आपल्या चतुरस्र खेळानं हे मैदान गाजवलं तो बंगाल वॉरियर्सचा लाडका खेळाडू युनियन बँकेचा सुशील. कमॉन सुशील. थँक्यू. एक विशेष सन्मानाकडे आपलं लक्ष वेधलं जाते. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य सन्मान्य प्रसादजी कोलगे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. व्यासपीठाच्या मध्यभागी आपण प्रसादजी कोलगे यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य सन्मान्य प्रसादजी कोलगे. एक महत्वाची मॅच बिग फाईट आपण जरूर पाहणार ती रेड आर्मी आणि युनियन बँक यांच्या दरम्यानची. या स्पर्धेतल्या असणारे अपडेट्स आपणापर्यंत जरूर दिले जातील. रेड आर्मीचे असणारे प्रशिक्षक आहेत अर्थात रणदीप दलाल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय युनियन बँकेचे प्रशांत सुर्वे. अच्छा रात्रीतली असणारी ही एक लक्षवेधी लढत आपण आहे. अच्छा रात्रीतला असणारा हा 5वा सामना. यानंतर तामिळनाडू क्लब आणि डीपीयू पुणे यांच्या दरम्यानची पुढची लढत आहे. तामिळनाडू क्लब आणि डीपीयू पुणे. ओ टू प्रतीक. स्टेट बोलू नको सर. नाही 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 महत्वाची लढत आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतो. रेड आर्मी आणि प्रतिस्पर्धी संघ युनियन बँक यांच्या दरम्यानची असेल.
ज्यामध्ये आपण आणखीन महत्त्वाचे असणारे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं युनियन बँककडून देखील आहेत. दर्शन घोडा आहे जो कर्नाटककडून सिनियर नॅशनलला पण पाहतो, जर्सी नंबर 26. रोहन तुपारे ज्युनियर नॅशनल जर्सी नंबर 20. त्याचबरोबर आदित्य पवार ज्याला महाराष्ट्राकडून आपण सिनियर नॅशनलला पाहिलेलं आहे, गुडवाल खेळाडू आहे. या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सन्मान्य महेशजी शिंदे खास कोकणातून ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे आपलं महेश शिंदे. मी बोललो अँकर निघत नाही वाढव ना यार या लावूनच ठेव मी सांगतोय घट्टा वाढला या ठिकाणी तिथे बसून पंखे खाली तुला बसून शेड्यूलनुसार पुढची मॅच UP योद्धा आणि DPU पुणे. अच्छा, 17 असणारी पुढची मॅच असेल UP योद्धा आणि DPU पुणे यांच्या दरम्यानची. या श्रमिक मंडळाचा लाडक्या खेळाडूंनी परत आपल्या संघासाठी 1 2 3 किती गुण प्रेक्षकाला किती गुण असतात? टाळ्या वाजल्या नाहीत आलं ना अजून. मुंबईकरांच्या टाळ्या एकदा जोरदार. सुशील साठे कर्नाटकमधला बेळगावचा असणारा सुपुत्र आहे, खेळतोय युनियन बँकेकडून. महत्व बेळगावचं कर्नाटक नाही, जर महत्व आहे तो मराठी बोलतो. काल सर्वोत्तम बोलला, आपण त्याची बाईट घेतली, आपल्या मुंबईकरांशी संवाद साधला. मित्रांनो, माने सर आणि कामतेकर आपण दोघंही कॉमेंट्री बॉक्सवरती आहेत आणि अव्वल दर्जाची कॉमेंट्री करतात. आपले रिव्ह्यू खूप चांगले आहेत दोघांची. आपल्यालाही मनापासून धन्यवाद माझ्या. आणि नक्कीच तुम्ही सर्वांनी शेअर करा आणि कॉमेंट्रीसाठी कॉमेंट करा, चांगले चांगले कॉमेंट करा आणि लाईव्ह नक्कीच पाहा आपल्याला भांड्यामार्ती यूट्यूब चॅनलवर. अप्रतिम आपण पाहतोय लाईव्हला. अत्यंत सुंदर असं समालोचन आपले दोन्ही समालोचन कक्षाच्या माध्यमातून प्रतीक आणि आपले दुसरे समालोचक या ठिकाणी करतायत. खूप खूप आभार असेल बंड्या मारुतीच्या वतीनं. एक नेत्रदीपक स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेडणारी स्पर्धा. ओव्हर टू कॉमेंटेटर्स. धन्यवाद पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं आम्ही विशेष हार्दिक स्वागत आम्ही करतो. युनियन बँक विरुद्ध रेड आर्मी एक महत्त्वाची मॅच आपल्याला मित्रांनो पाहायला मिळते. युनियन बँक 4 रेड आर्मी 3. युनियन बँकचा खेळाडू कालच्या दिवसामध्ये ज्यांनी संपूर्ण दिवस गाजवला तो म्हणजे जर्सी क्रमांक 7 मध्ये सुशील. काय अप्रतिम खेळ केला आणि आत्ता चालू चढाईमध्ये त्यांनी देखील सुपर डुपर रेड केली आहे. काय म्हणाल सर? अरे कमाल आहे तो खेळाडू, ज्या पद्धतीने काल खेळलाय ना, खरोखरच अप्रतिम खेळ पाहायला मिळाला सुशीलच्या रूपाने. कालच्या दिवसातला मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा सुशीलला गेलाय. सर्वोत्कृष्ट चढाईचा पुरस्कार मिळाला होता त्या ठिकाणी आणि आज देखील सर्वोत्कृष्ट चढाईचा पुरस्कार मिळतोय का सुशीलला हे पाहावं लागणार आहे. परंतु रेड आर्मी देखील मोठा संघ आहे आज. कारण की रेड आर्मीकडे जर पाहिलं आपल्याकडे पंकज, अंकित, लकी कुमार, मोहित, अनुराग जयस्वार, आर्यदीप,
करणवीर ठाकूर, कुणाल मेहता असे प्रत्येक खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि त्यांचा दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला भेटेल. रेफरीच्या भूमिकेमध्ये आपल्याला जितेश सर पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडनं ऑफिशियल रिव्ह्यू घेतला जातोय या पॉईंटसाठी. या रिव्ह्यूने देखील आता सर्व प्रेक्षकांची आहे ना मनं जिंकली आहेत. आणि पहिली गोष्ट म्हणजे ऑफिशियल जे आपले अंपर्स आहेत ना त्यांच्या डोक्यावरचा ताण थोडा नाही जास्तच कमी झाला आहे. कारण की मोठी स्पर्धा म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला रिव्ह्यू हा पाहिजेच, हा महत्त्वाचा आहे रिव्ह्यू. आणि तेच आपण दुपारच्या सत्रामध्ये मी विद्याधर घाडी सर महाराष्ट्राचे महापंच त्यांच्याकडने मी थोडीशी बाईट्स घेतली होती. सर रिव्ह्यूबद्दल काय म्हणाल? तर ते म्हणाले की अगदी योग्य काम केलं बंड्या मारुती सेवा मंडळाने. आमचं जे प्रेशर होतं, जे खेळाडूवरती अन्याय होतो, जे टीमवरती अन्याय होतो तो कुठेतरी या ठिकाणी थांबताना आपल्याला पाहायला मिळतोय. असं आयोजन नियोजन बंड्या मारुती सेवा मंडळाने या स्पर्धेमध्ये केलं आहे. त्यांची देखील वावा करावी लागेल. अशा काही गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी असतात, मोठ्या गोष्टी असतात, त्याकडे बंड्या मारुती सेवा मंडळाने बारकाईने लक्ष दिलं आहे. हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक खेळाडूकडे तंतोतंत गोष्ट, प्रत्येक खेळाडूला कुठली गोष्ट पाहिजे मध्ये कसलीही गोष्ट असून देत जागेवरती त्यांच्याकडे उपलब्ध करून दिली जाते. अशी महत्त्वाची स्पर्धा आज आपल्याला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळते. आयोजन सर छोटं नाही आहे, खूप मोठं आयोजन आहे. इतकं मोठं आयोजन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून की संपूर्ण जगभराचं लक्ष या बंड्या मारुती सेवा मंडळाने पुरस्कृत केलेली हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जनशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चढाईसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळतो सुशील, जर्सी क्रमांक 7. फुटवर्क आणि नक्कीच ही स्पर्धा ब्लॉकबस्टर कबड्डी स्पर्धा आहे. इथे प्रत्येक गोष्ट एका आखणीमध्ये पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं बंड्या मारुती सेवा मंडळाने स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. सन्माननीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त ही जी भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा पाहायला मिळते. आणि खरोखर बंड्या मारुतीचं कौतुक याकरता कारण प्रत्येक येणारा जो या ठिकाणी खेळाडू आहे, जो भारतातून आलेला आहे, तो त्यांनी प्रत्येक वेळेला बंड्या मारुती मंडळाचं कौतुक केलेलं आहे. कारण या मंडळानं प्रत्येक खेळाडूची उत्तम सोय म्हणजे अगदी राहण्यापासून ते 5 स्टार ते 3 स्टार हॉटेलपासून ते अगदी जेवणाची उत्तमरित्या सोय बंड्या मारुती मंडळानं केलेली आहे. म्हणूनच ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती पोचलेली आहे. कारण खेळाडूंना या ठिकाणी येऊन आणि खेळून आनंद होतो आहे. बरोबर आहे सर. या ठिकाणी कमेंट बॉक्स या ठिकाणी ओपन केला जातोय. मी मगाशी सर म्हणालो होतो ना की जे खेळाडूंना बघण्यासाठी स्टार स्पोर्ट्सचं तिकीट उपलब्ध करते, कुपन उपलब्ध करते, परंतु मी ज्यानंतर म्हटल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या कमेंट बॉक्सवरती आपल्या मित्राची देखील कमेंट्स आलेली आहे की बंड्या मारुतीने हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की संपूर्ण स्पर्धा विनामूल्य तुम्हाला मोठे खेळाडू पाहायला मिळतील या कबड्डीच्या पंढरीमध्ये श्रमिक जिमखाना मुंबई करी रोड विभागामध्ये. काय म्हणाल सर? इतकी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. धन्यवाद प्रेक्षक, तुमचा देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करतो की तुमच्या माध्यमातून आज चांगले कमेंट्स आम्हाला पाहायला मिळतात. युवा पलटणसाठी असेल, यू मुंबासाठी असेल, तर ज्यांनी यू मुंबासाठी कमेंट केली आहे तर यू मुंबाचा संघ या ठिकाणी खेळत नाही आहे. विनंती असेल युवा पलटणचा संघ खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. येणारे काही वेळात त्यांचा देखील सामना प्रेक्षकांनो तुमच्यापर्यंत येईल. कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा, खेळत राहा, ऐकत राहा. अखिल भारतीय स्तरावरील बंड्या मारुती सेवा मंडळाची महत्त्वपूर्ण कबड्डी स्पर्धा. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. युनियन बँक विरुद्ध रेड आर्मी. युनियन बँक 10 तर रेड आर्मी 5 अशी अपेक्षा कोणत्या प्रेक्षकांनी केली नसेल. कारण युनियन बँक आघाडी घेऊन खेळतीये. रेड आर्मी सारखा बलाढ्य संघ ज्यामध्ये मोठमोठे तारे सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत, तरी देखील युनियन बँक आघाडीवरती पाहायला मिळते. निश्चितपणानं कौतुक करावं लागेल प्रशांत सुर्वे सरांचं, त्यांच्या प्रशिक्षकांचं युनियन बँकच्या. कारण ज्या पद्धतीने आज संघ उतरवला आहे पूर्ण कॉन्फिडंटली आज युनियन बँक संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. बरोबर आहे सर. कारण की प्रशांत सुर्वे सर यांच्याकडे अनुभव मोठा आहे. बऱ्याच वर्ष कबड्डी खेळलेत आणि कबड्डीच्या माध्यमातून चांगले चांगले खेळाडू घडवण्याचा प्रयत्न युनियन बँकेकडनं केला जातो आहे. आवर्जून नाव घेणं बरेचसे असे खेळाडू आहेत की ते खेळाडू त्यांनी घडवलेत, अजूनही घडवण्याचा प्रयत्न करतायत. टोटच करण्याचा प्रयत्न खेळाडू चढाईसाठी पाहायला मिळतो आहे. तो नाही आहे तर दुसरा खेळाडू. 2 पॉइंट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काय चढाई केली आहे या खेळाडूने. रिव्ह्यू घेतला जातोय टीम रेड आर्मी या संघाकडून. मला वाटतं रेड आर्मीचा संघ अजून देखील कॉम्बिनेशन तेवढं चांगलं बसलं नाही आहे त्या संघाचं. कारण थोड्याफार फरकाने खेळाडू वारंवार बाद होत आहेत. एक ॲडव्हान्स टॅकल केले जात आहेत रेड आर्मीच्या वतीनं. युनियन बँक 12 तर रेड आर्मी 5. 7 गुणांची आघाडी युनियन बँकची या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय.
धन्यवाद. ज्ञानेश पालव देखील आपल्याबरोबर लाईव्ह कमेंटच्या माध्यमातून जोडले गेले, त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात. खूप छान उपक्रम आहे, मोफत अशा छान स्पर्धा पाहायला भेटत आहे. धन्यवाद ज्ञानेश पालव, आपले मी विशेष आभार व्यक्त करतो. आपण कुठल्या शहरामधून आहे ते आम्हाला माहिती नाही आहे. आणि हीच तर कमाल आहे ना या स्पर्धेची. प्रेक्षकांनी ही स्पर्धा डोक्यावर घेतली आहे, प्रेक्षकांनी या स्पर्धेला मोठं केलं आहे. आज मैदानामध्ये असलेली गॅलरी देखील तुडुंब भरलेली आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन देखील प्रेक्षक जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत. आणि महाराष्ट्रभरातून नव्हे तर संपूर्ण भारतातून या खेळावरती प्रेम करणारे अनेक प्रेक्षक आज या खेळासोबत जोडले गेलेत आणि कौतुक देखील करतायत बंड्या मारुती सेवा मंडळाचं, कारण त्या धाटणीची कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी भरवण्यात आली आहे. सर्व जगातले सर्व आपल्या भारतातले ऑल स्टार कबड्डी खेळाडू विनामूल्य आहे. श्रमिक जिमखान्यात पाहायला मिळणं इतकं सोपं काम नाही आहे. या खेळाडूंना पाहण्यासाठी तिकीट लावलं जातं, परंतु बंड्या मारुतीचं कौतुक यासाठी पूर्ण करेल की विनामूल्य सर्व स्पर्धा पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते, प्रत्येक खेळाडूचा खेळ पाहायला मिळतोय. एवढं मोठं आयोजन, जसं तसं आपल्याला वाटतं की या ठिकाणी एक्स्ट्रा प्रो लीग आपल्याला पाहायला मिळते. असं आयोजन यांच्याकडनं केलं गेलं आहे. बंड्या मारुती सेवा मंडळ चर्चा असेल या नावाची येणाऱ्या काही चर्चा तर आहेच, परंतु येणाऱ्या त्या काही दिवसामध्ये बंड्या मारुती सेवा मंडळाचं नाव अव्वल स्थानी आपल्याला पाहायला भेटेल. रेड आर्मीचा खेळाडू चढाई करताना अप्रतिम खेळ करतोय. सोमवीर आणि सुशीलची जोडगोळी आहे ना, ती हाहाकार माजवते प्रत्येक वेळेला. तर नक्कीच या ठिकाणी कमेंट दिली. मी ज्ञानेश पल्लव यांना विचारलं होतं की तुम्ही स्पर्धा कुठून पाहता, तर ज्ञानेश पल्लव यांनी सांगितलं, सर मी ही स्पर्धा अहिल्यानगर जिल्ह्यातून स्पर्धा पाहत आहे. धन्यवाद ज्ञानेश पालव, आपले देखील विशेष आभार. तुम्ही पाहत राहा, खेळत राहा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. अहिल्यानगर जिल्ह्यातून पाहणारे आमचे ज्ञानेश पालव, आपलं विशेष मी आभार व्यक्त करतो. आदित्य म्हात्रे सरांची देखील या ठिकाणी कमेंट आलेली आहे. खूप भारी आयोजन आहे, एवढे प्लेयर येणं शक्य नसतं, परंतु बंड्या मारुतीने करून दाखवलंय. कॉंग्रॅच्युलेशन बंड्या मारुती. थँक्यू सो मच आदित्य म्हात्रे सर, आपण देखील उदंड प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे. कारण की बरोबर आहे सर, भगवान शिंदे देखील आपल्याला पाहायला मिळतील. खूप छान आयोजन बंड्या मंडळाचे, देशातील खूप चांगले खेळाडू इथे आले आहेत. ही स्पर्धा अविस्मरणीय आहे. श्री भगवान शिंदे आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच, कर्जत, रायगड. वा 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 सर, पाहिलात का इथे कमेंट कोणाची आली आहे? भगवान शिंदे प्रशिक्षक. येस येस सर, धन्यवाद सर. भगवान सर, आपण मिडलाईन अकॅडमीचे प्रशिक्षक देखील आहात आणि आपण देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात कर्जत रायगडमधून. धन्यवाद भगवान शिंदे सर, आपलं विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. आणि याबरोबर अजून एक आपल्यासाठी आलं आहे हॉस्टेल बॉयकडनं, कॉमेंट्री एक नंबर आहे. तर धन्यवाद, यांचं विशेष आभार व्यक्त करावे लागतील, कौतुक करावे लागेल. अशाच तुमच्या चांगल्या चांगल्या कॉमेंट्रीसाठी, आपल्या कमेंटसाठी आम्ही देखील वाट पाहतोय. तोपर्यंत पाहत राहा. जाऊया पुन्हा आमच्या लाईव्ह स्क्रीनकडे. युनियन बँक 15, रेड आर्मी आपल्याला 6 पाहायला मिळते. महत्त्वाची मॅच पाहायला मिळते. चढाईसाठी पाहिलं तर चढाईपट्टू बेळगावचा सुपुत्र चढाई करतोय, सुशील कांबळे चढाई करतोय, परंतु पंचांकडनं ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय. जिमी फिरायला ना. आणि या ठिकाणी अनिल शेळके सरांची कमेंट आली आहे. आम्ही बीडमधून पाहत आहोत. 1 आणि 2 तारखेला हे ठिकाणी उपस्थित होणार आहेत. अनिल शेळके सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. काय म्हणाल प्रत्येक, आता येणाऱ्या लाटच्या 1 आणि 2 तारखेला धमाका पाहायला मिळणार आहे. नक्कीच या श्रमिक जिमखान्याच्या मैदानावरती संपूर्ण महाराष्ट्र अवतरणार आहे, कारण तेवढ्या मोठी कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक कमेंट्स आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून चांगल्या मिळत आहेत. खऱ्या अर्थानं कौतुक आहे प्रेक्षकांचं, कारण आमच्यासोबत ऑनलाईन जोडले गेलेत आणि कौतुकाचा वर्षाव बंड्या मारुती सेवा मंडळावर आणि आपल्या कॉमेंटर पॅनलवरती देखील केला जातोय. योगेश करडेकर देखील जोडले गेलेत. मी दापोली रत्नागिरीमधून ही स्पर्धा पाहतोय. आपले कोकणातली माणसं कुठं मागे राहणार आहेत? कोकणातली एक चर्चाच वेगळी आहे आणि हे आमचे कोकणातले देखील पाहायला मिळत आहेत. चंद्रपूरवरून देखील पाहत आहे. वारे वा, या स्पर्धेची आता चर्चा केली जाते. इकडनं फक्त कमेंट वाचले जातात, परंतु सर आता आपण येणाऱ्या काही वेळात पुन्हा एकदा जाऊया. जळगाववरनं देखील कमेंट आली जाते. आम्ही जळगाववरनं पाहतोय. प्रत्येकाच्या कमेंट्स आता पडल्या जातात, कारण की आता प्रेक्षकांचा आपण धन्यवाद जिथे केलेत ना, तिथं प्रेक्षक मायबाप देखील आता आपल्याला धन्यवाद करताना पाहायला मिळतात. धन्यवाद सर्व प्रेक्षकांचा. पुन्हा एकदा सर्वांचा आम्ही विशेष आभार आम्ही करतो. नीरज मिसाळ सर, यस नीरज मिसाळ, येताना काहीतरी वेळात आपल्याला खेळायला भेटेल. रायगडची एक्सप्रेस, असे मोठे मोठे नियोजन करत राहा. धन्यवाद सर्वांचं. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. युनियन बँक 20, रेड आर्मी आपल्याला 9 पाहायला मिळत आहेत.
बुलढाणावरून देखील पाहतायत. हे बंड्या मारुतीचं सर्व श्रेय आहे सर. आणि त्याचबरोबर आमचा जॉली लाईव्ह टेलिकास्ट आपले देखील विशेष आभार व्यक्त करतो. प्रत्येकाच्या कमेंट्स आज अप्रतिम येताना पाहायला मिळत आहेत. आमचे देखील विशेष आभार व्यक्त केले आहेत. लाईव्ह कॉमेंट्री अप्रतिम चालू आहे. लाईव्ह जे संपूर्ण टेलिकास्ट आहे ते देखील चालू आहे. म्हणून आम्ही सर्व मित्रांना सांगतोय, सर्व आमच्या प्रेक्षकांना सांगतोय की जॉली लाईव्ह टेलिकास्ट आणि त्याच्याबरोबर बंड्या मारुती ऑफिशियल यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअर याच्यासाठी करा की जसे जसे तुम्ही कमेंट टाकताय ना तशा तशा स्पर्धा हळूहळू लांब 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 प्रत्येक प्रेक्षकांना पाहायला भेटेल. अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला तर मित्रांनो, धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचा विशेष आभार व्यक्त करतो. युनियन बँक 20 आणि रेड आर्मी 10 एक चांगली चढाई करताना आपला खेळाडू आपण पाहिला. सोमवीर, ज्या खेळाडूने मागील सामना अतिशय उत्तमरित्या जिंकवला होता, तो सोमवीर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. ओमकार शिंदे यांनी सांगितलंय, दादा तुझा आवाज खूप छान आहे. धन्यवाद ओमकार. काही माझ्याबरोबर अजून एक आवाज आहे मित्रांनो, तो देखील कसा सोडून चालेल. प्रतीक माने, आपले रायगडचे व्हॉइस ऑफ रायगड म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ते देखील माझ्याबरोबर जोडले गेलेत. ओमकार शिंदे, तुझा विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. धन्यवाद. आणि हर्ष चाळके, सुरत गुजरातवरनं देखील मॅच पाहतायत. आता फक्त आपण कमेंट वाचायच्या काय स्पर्धेबद्दल देखील सांगायचं आहे, हे आता आपल्यासाठी चॅलेंज आहे. प्रतीक, काय करूया? नक्कीच आपण मध्ये मध्ये कमेंट सुद्धा वाचूया, प्रेक्षकांचा अभिप्राय घेऊया आणि मैदानाकडे देखील जाऊयात, कारण काट्याची टक्कर आहे युनियन बँक विरुद्ध रेड आर्मी. हो, युनियन बँक सुद्धा सोडून चालणार बरोबर आहे प्रतीक सर. युनियन बँक जर या ठिकाणी विजयी झाला आणि या ठिकाणी 2 पॉईंट. वा सुशील, अप्रतिम चढाई करताना सुशील देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसापासून या खेळाडूने ना मंत्रमुग्ध केलंय सर्व आमच्या प्रेक्षकांना, आमच्या यूट्यूब वाहिनीवरती जोडलेले सर्व प्रेक्षक. सुशील फक्त खेळत नाही, या सुशील हाहाकार करतोय. नक्कीच आपण या ठिकाणी आलेलो आहेत जे हॅलो ISPLचे खेळाडू आणि त्याचबरोबर ISPLचे सर्व खेळाडू आहेत. BPCLचे कशी वाटली जीत सिंग, कैसे लग रहा है ये टूर्नामेंट आपको? बहुत अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है बंड्या मारुति क्लब ने. मेरे को बहुत अच्छा लग रहा है इधर आके, और मेरा फर्स्ट टूर्नामेंट है ये. फर्स्ट इतनी बड़ी टूर्नामेंट खेल रहे हो. आणि तुषार, कसं वाटली टूर्नामेंट स्पर्धा, कशी वाटली तुला? एवढ्या वर्षानंतर ऑल इंडिया ही मुंबईत होती आहे. मुंबईसारख्या ठिकाणी एवढी मोठी ऑल इंडिया मी तरी पहिल्यांदा खेळतोय, त्यामुळं खूपच उत्तम नियोजन आहे, सगळंच व्यवस्थित आहे. दादा बंड्या मारुती संघाने एवढी मोठी टुर्नामेंट घेतली, खूप छान वाटतंय आणि त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. विशाल, एवढी मोठी स्पर्धा आणि या ठिकाणी स्पर्धा खेळताना तू प्रो कबड्डी सुद्धा खेळतोस, त्या प्रो कबड्डीचा अनुभव आणि इथला अनुभव कसा वाटतो तुला? नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर आमचे विजय अनिल खोपटकर देखील माफ करा, विजय शिंदे यांनी कमेंट केली आहे की कॉमेंट्रीमध्ये आमचे टाकळे सर देखील आहेत. हो यस सर, ते देखील जोडले गेलेत आमच्या बरोबर, परंतु ते मुख्य व्यासपीठावरती आहेत. मंडळाने प्रो कबड्डी सारखे टुर्नामेंट घेतली आणि बरेच प्लेयर आहे असे प्रो कबड्डी वगैरे अजून खेळले नाही, त्यांचे स्वप्न आहे खेळणं. त्यांना इथं खेळताना तसं फील येत असेल प्रो कबड्डी गत. आणि बंड्या मारुती मंडळाने ह्याच्या आधी पण एक टुर्नामेंट घेतली होती, ती पण खूप छान घेतली होती. त्यांचं नियोजन एक खूप छान पद्धतीने असतं. हॅलो, या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला काय वाटतं, भारत पेट्रोलियम सोडून कुठला संघ जिंकू शकतो? भारत पेट्रोलियम जिंकतो, पण तरी पण असं वाटतं युवा पलटन एक टीम जिंकू शकतो. पाजी ये बोल रहे हैं कि भारत पेट्रोलियम जीतेगी, आप क्या बोलते हो? अभी टाइम बचा है, अभी तक खत्म नहीं हुआ है टूर्नामेंट. अभी तो पार्टी सुरू हुई आहे. नक्कीच कोणी जिंकू द्या, पण आपली कबड्डी नक्कीच जिंकणार. आणि जेवढे प्रेक्षक आहेत, आपण तुम्हाला सुद्धा हे तरुण स्टार्स आहेत, हे खेळाडू आहेत, जे महाराष्ट्राचा गौरव आहेत. जीत सिंग आत्ताच नुकताच ज्युनियर नॅशनल घेऊन आलेला आहे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि आपण भेटूया परत एकदा, असेच प्रेक्षकांशी बोलूया आपण. धन्यवाद ॲलन सर, आपला देखील विशेष आभार व्यक्त करतो. विशाल पवार या ठिकाणी कमेंट करतायत, कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर, कमीत कमी त्यांच्या माध्यमातून 12 कमेंट आली आहे कोल्हापूरसाठी. तर कोल्हापूरकर, तुमचं प्रेम तर नेहमीच कबड्डीवरती राहिलं आहे आणि पुढे देखील पाहायला भेटेल. कोल्हापूर म्हटलं तर 80% कोल्हापूर आमच्या एकट्या डीलर रोडमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. कमीत कमी सर आमच्या डीलर रोडमधून कोल्हापूरला जाणाऱ्या
80 ते 90 गाड्या आमच्या एकट्या कोल्हापूरमधून जातात, म्हणून आमचा गड समजला जातो हा कोल्हापूर. धन्यवाद दादा, तुमचा सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. जातो पुन्हा मॅचसाठी. महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळतो. युनियन बँक 30 तर रेड आर्मी 12 आपल्याला गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. युनियन बँकेने आत्तापर्यंत सुशीलने अप्रतिम चढाया केल्यात, एका पाठोपाठ एक पॉईंटवर पॉईंट खेळाडू घेतोय. बेळगावचा सुपुत्र, कर्नाटकचा सुपुत्र पाहायला मिळतो, परंतु बेळगाववरनं देखील कमेंट मला येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्यांचा एकटा ठाण्या भाग आज मुंबईमध्ये लढतो युनियन बँकेच्या संघाकडनं खेळताना पाहायला मिळतोय. हे महत्त्वाचं आपल्यासाठी. चढाईसाठी पुन्हा जर्सी क्रमांक 7. रेड आर्मी आज कुठे ना कुठे कमी पडताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीचा खेळ अपेक्षित होता रेड आर्मीचा, तशा पद्धतीचा खेळ होत नाही. सुशील बोनस प्लस 1 गुण मिळवतोय. काय धमाल करतोय सुशील. आज देखील सर्वोत्कृष्ट चढाईपट्टूचा किताब घेतोय की काय या सामन्यामध्ये. काही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. कॉन्फिडंट लेवल त्याची पहा, काय अप्रतिम त्याची स्किल पाहायला मिळते. प्रत्येक क्षणाला उत्कंठा त्याची पाहायला मिळते. तो आता का माहिती जोरात खेळतोय सर, तुम्हाला माहिती आहे का खेळतोय? मी सांगू शॉर्टकटमध्ये. या मुंबईकरांचं प्रेम त्याला आता भेटलंय. मुंबईकर प्रत्येक चढाईला त्यासाठी टाळ्या वाजवत आहेत, म्हणून त्याची आता उत्कंठा आणि त्याचा कॉन्फिडन्स लेवल हाय पाहायला भेटतो. आणि त्याचबरोबर अधूनमधून जर पाहिलं, आमचे ॲलन डिसोजा सर देखील त्यांच्यापर्यंत जात आहेत, त्यांच्यापर्यंत बाईट्स घेत आहेत की तुला कशी वाटली आमची मुंबई, कसा तुझा परफॉर्मन्स झाला आहे. त्यामुळे इकडे आता सुशील कांबळे हा जोरदार खेळताना पाहायला मिळतो या बंड्या मारुती सेवा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये. नाद करती काय, यायलाच लागतंय बंड्या मारुतीच्या या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेकरता. आज अनेक महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्ग या स्पर्धेकरता जोडले गेलेत. मनोज सदावर्ती देखील गुजरातमधून प्रचंड कमेंट करतायत या स्पर्धेकरता. युनियन बँक 32 रेड आर्मी 15, एकंदरीत 17 गुणाची आघाडी आपल्याला युनियन बँक संघ पाहायला भेटेल. मित्रांनो, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, खेळत राहा. तुम्हा सर्वांची लोकप्रिय कबड्डी स्पर्धा बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित अखिल भारतीय स्तरावरील प्रथम श्रेणी अ गट कबड्डी स्पर्धा. तोपर्यंत प्रेक्षक वर्ग पहिला मध्यंतर झाला आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा. तोपर्यंत आम्ही देखील येणाऱ्या काही वेळातच तुमच्यापर्यंत जोडलं जातो. तोपर्यंत धन्यवाद. यानंतरची असणारी पुढची मॅच कडक असणार आहे, काही शंका नाही. युपी योद्धा आणि डीपी पुणे याच्या दरम्यानची लढत आपण यानंतर पाहणार आहोत. युपी योद्धा आणि डीपी पुणे अनेक राष्ट्रीय कीर्तीचे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे महान खेळाडू. यानंतर आपण युपी योद्धाकडून आपण पाहणार आहोत. अनेक प्रो कबड्डी स्टार्स आहेत, त्यांना अनुभवायचं आहे. यंगस्टर्सना चांगली संधी आहे. डीपी पुणेच्या माध्यमातून टी.वाय. पाटील विद्यापीठ यांच्या माध्यमातून हा चाल तयार झालेला संघ. प्रतिम प्रयत्न आपण पाहिला या आर्मीच्या खेळाडूचा, अर्थात पंकज बँगलोर बुल्सचा. कबड्डीच्या परिभाषेत त्याला स्कॉर्पियन किक म्हटलं जातं मित्रांनो. हात टेकून डाव्या बाजूनही किक दिली जाते. अप्रतिम प्रयत्न आहे कॉर्नरच्या दिशेने. पुन्हा चढाईसाठी मित्रांनो सुशील चढाई करताना पाहायला मिळतोय. आमच्या ऑन स्क्रीनवरती त्याचा फुटवर्क पहा मित्रांनो कशा प्रकारे. वारे वा, वारे वा. सुशील कांबळे ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चढाईमध्ये या ठिकाणी गुण प्राप्त करतोय. आणि जर आता एक सांगू का, सुशील कांबळे हायेस्ट आता रेड पॉईंट वरती असणार या स्पर्धेमध्ये. जरूर त्यांचा दुसरा सामना आहे आणि 2च मॅच होणार आहेत त्यांच्या. तर तुम्हाला काय म्हणायचं सुशील बद्दल? सुशीलने अप्रतिम खेळ केलेलाच आहे. मुंबईकरांचे हृदय जिंकलेलंच आहे खेळाडूने. परंतु रेड आर्मीसाठी आपण सर्वच आश्चर्यचकित आहोत, कारण ज्या पद्धतीनं हा संघ मैदानावरती उतरला होता, ज्या भारदस्त पद्धतीनं या संघाचा परफॉर्मन्स आहे, तो परफॉर्मन्स आतापर्यंत पाहायला मिळाला नाही आहे. मोठमोठे नाव आज रेड आर्मीमध्ये पाहायला मिळत आहेत. अनुराग जयस्वाल सारखा एक मोठा खेळाडू असेल, मोहित असेल, लकी कुमार असेल, पंकज सारखा असेल, अंकित खेळाडू असेल, आर्यदीप असेल, करणवीर सारखा खेळाडू असेल, कुणाल मेहता सारखा खेळाडू असेल. हे मोठमोठे चेहरे आज मात्र चालले नाही आहेत.
बरोबर आहे सर. या टायमाने एक कमेंट एक चांगली आली आहे म्हणून मी ती बोलून दाखवतो. मी आता म्हणालो नसतो. JGDSH 1T यांच्याकडनं कमेंट आली आहे, अशा छान स्पर्धा आयोजनामुळे महाराष्ट्राने भारतीय कबड्डीचे सुवर्णयुग येईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय. तुम्हाला देखील जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, पाहत राहा, खेळत राहा, ऐकत राहा. एक महत्त्वपूर्ण स्पर्धा पाहायला मिळते आहे बंड्या मारुतीची. महत्त्वपूर्ण स्पर्धेचा तुम्ही आनंद घेताय आणि त्याचबरोबर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगताय आम्हाला की कशा प्रकारे स्पर्धा आहे, नियोजन आयोजन कसं आहे. कारण की तुमचं प्रेम आम्हाला अजून एक चांगलं प्रबळ पाठिंबा देईल. याच्या पुढे येणाऱ्या अजून स्पर्धा असतील, आम्हीच नाही बंड्या मारुतीवाले, की भरपूर अजून असे आयोजक आहेत की ते अजून ह्याच्या माध्यमातून मोठी मोठी स्पर्धा घेण्याचा कार्यक्रम करेल. त्या ठिकाणी युनियन बँक आणि रेड आर्मीचा खेळ पाहायला मिळतोय. 34-18 असा आपल्याला गुणफलक पाहायला मिळतो आहे. प्रतीक सर, कशी मजा वाटली का तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून? अरे कमाल धमाल. ही स्पर्धा केवळ आता महाराष्ट्रापुरती नाही तर संपूर्ण भारतापुरतं पोचली आहे आणि कमाल केली आहे बंड्या मारुती मंडळानं. ज्या पद्धतीनं स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. सोमवीरची इच्छा होती हा टॅकल व्हावा, परंतु राईट कॉर्नर इंटरेस्टेड नव्हता या टॅकलसाठी, त्यामुळे सोमवीर ॲडव्हान्स गेला होता या टॅकलसाठी आणि गुण मिळाला आहे रेड आर्मीच्या खेळाडूला. या ठिकाणी तुमच्यासाठी कमेंट आहे सर, ओमकार यांच्याकडनं. प्रतीक माने मित्र आहेत का आपले? असतील आपल्या महाडमधले असतील खेळाडू किंवा तुमचे चाहते वर्ग असतील की त्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं. प्रतीक माने, व्हॉइस ऑफ रायगड महाड. हो नक्कीच. नेक्स्ट मॅच आहे मित्रा, कुठे जाऊ नका. अनिल कबड्डी नेक्स्ट मॅच आहे, अजून 2 सामने बाकी आहेत. सुशील, ओ सुशील कमाल करतोय, धमाल करतोय मैदानावरती. प्रत्येक चढाईमध्ये ना सुशीलने आग ओकली आहे आजच्या सामन्यामध्ये आणि कालच्या सामन्यामध्ये देखील. मला वाटतं आत्तापर्यंतचा सर्वाधिक चढाईमध्ये गुण मिळवणारा हा खेळाडू असू शकतो सुशील. 5 विरुद्ध 1 लढतीमध्ये रेड आर्मीचा हा खेळाडू, 10 नंबरची जर्सी मोहित चढाईसाठी. मोहितला या चढाईमध्ये गुण मिळवणं मला वाटतं कर्मप्राप्त असणार आहे, परंतु निर्गुण चढाई आहे मोहितची. सर बरोबर आहे. अनिल कोपटकर यांनी आपल्याला प्रश्न काय केला आहे की सर आमची शान कोकणमधील रत्नागिरीतील आदित्य शिंदे, शुभम शिंदे, पंकज मोहिते, अजिंक्य पवार हे खेळाडू आहेत का? तर मी नक्की सांगेन अनिल कोपटकर आपल्याला की या ठिकाणी सेंट्रल रेल्वेचा संघ खेळत नाही आहे. साऊथ सेंट्रलचा संघ खेळतो, तो महाराष्ट्राच्या बाहेरून आला आहे, तो संघ खेळताना पाहायला मिळतो. प्रत्येक प्रेक्षकांची देखील थोडीशी हिरमोड झाली आहे की आपले महाराष्ट्राचे महत्त्वाचे संघ आणि खेळाडू खेळताना पाहायला भेटत नाही. जर ह्यांची दखल घेतली असती, हे खेळाडू इथं खेळायला आले असते ना, तर मैदान अजून फुल गच्च झालं असतं. परंतु आहे वेळ सर, उद्या परवा 3 दिवस हे प्रेक्षक ऐकणार नाही आहेत. हे चांगलं मैदान भरून काढणार आहेत. काय चढाई होती ही, पहा चढाई काय जबरदस्त. खांद्यावरती हात ठेवून हनुमान उडी केली आहे आणि मैदान रेषापर्यंत, मध्य रेषेपर्यंत पोहोचला हा रेड आर्मीचा खेळाडू. प्रत्युत्तर आहे सुशील. सुशील गाजवतोय मैदान, परंतु इथे मोहितला देखील आवरता आलं नाहीये सुशीलला. सुशील आज मात्र मैदान गाजवताना पाहायला मिळतोय. सर नक्कीच या ठिकाणी आणखीन एक कमेंट पाहायला मिळते, ती म्हणजे आमची युनियन बँकची टीम खूप चांगली आहे. बरोबर असणारच ना, कारण की त्या संघाचे कोचच प्रशांत सुर्वे सर आहेत. तर ती टीम तरी कशी राहिली आणि त्यामध्ये आणखीन एक खेळाडू दाखल केला, तो म्हणजे सुशील कांबळे. तो देखील कुठं थांबतोय, चांगला वारंवार चांगला परफॉर्मन्स करतोय. या ठिकाणी रेड आर्मी या संघाकडनं थोडंसं अपील केलं जातं, पाहूया त्यांचं अपील काय असेल. जितेजी शिरवाडकर या ठिकाणी त्या खेळाडूशी चर्चा करताना पाहायला मिळतील. लकी खेळाडू पाहायला मिळेल जर्सी क्रमांक 5 मध्ये आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत अनुराग देखील पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 7 मध्ये. आर्मी पूर्ण जर्सीवरती लिहिलं आर्मी, प्रो टू आर्मी. भारतीय डिफेन्स सदैव आपल्या रक्षणासाठी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभं असतं. ते जागे आहेत म्हणून आज आपण रात्री शांतपणे झोपतो. अशी आपली इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी, सर्व यातले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद इंडियन आर्मी, तुमचे विशेष आभार. खूप महत्त्वाची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये पंच आहेत, ते संपूर्ण आंतरराष्ट्रीय काय आंतरराष्ट्रीय तर काही राष्ट्रीय पंच आहेत. आपण त्या पंचांबद्दल बोलतोय, अत्यंत दर्जेदार असा निर्णय झाला. रोजच्या सेशनमध्ये आपण बोलतोच, पण ज्या जितेशबद्दल आपण बोलतोय, खास जपानला यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं
आणि तिथे असणाऱ्या पंचांना देखील प्रशिक्षण हो 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 काय पकड आहे, काय जबरदस्त टॅकल केलं गेलंय या खेळाडूला पंकजला, थांबवलंय निदान मध्य रेषेवरून. काय सुंदर पकड आहे ही, वन ऑफ द बेस्ट डिफेन्स. काय सुंदर पकड झाली आहे, कौतुक कौतुक करावं लागणार आहे युनियन बँकच्या या खेळाडूचं. अगदी मध्य रेषेवरून खेचून घेतलंय या खेळाडूला. पुन्हा एकदा सुशील तर काय आज ऐकत नाहीये भाऊ. सुशीलने प्रत्येक चढाईमध्ये रेड आर्मीला घाम फोडला अक्षरशः. रेड आर्मी थकली आहे सुशील समोर, कारण प्रत्येक क्षणाला सुशीलने गुणच मिळवलेले आहेत. प्रशांत सुर्वेसरा काहीतरी या ठिकाणी त्यांना कानमंत्र देत आहेत. शांत आणि संयमी खेळ पाहायला मिळतो या ठिकाणी युनियन बँकच्या माध्यमातून. आता मात्र तब्बल 19 गुणांची आघाडी घेऊन खेळतोय युनियन बँक. हा विचार ना मी केला होता ना इथल्या कोणत्याही प्रेक्षकांनी केला होता, कारण रेड आर्मीकडे ते पोटेन्शियल आहे, ती ताकद आहे की सामना बदलवण्याची ताकद आहे. परंतु आता सामना खूप पुढे गेला आहे. तब्बल 19 गुणांची आघाडी घेऊन खेळतोय युनियन बँक संघ आणि हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलंय बंड्या मारुतीनं प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी. हँटचचा प्रयास होता, प्रयास देखील सफल ठरतोय. प्रत्युत्तर आहे सोमवीरचं. सोमवीर कालही चालला होता आणि सोमवीर आजही चालतोय. सपोर्ट भेटतोय सुशीलला. महत्वाचा म्हणजे सपोर्ट खूप महत्वाचा आणि तो आपल्याला सोमवीरकडनं पाहायला मिळतोय. सोमवीर जर्सी क्रमांक 23 मध्ये परिधान आहे. चांगली चढाई पाहायला मिळते. डुबके मारले, डुबकी किंग आठवण करून देताना चांगला टॅकल पाहायला मिळतो. बॅटलक म्हणावे लागेल. सोमवीर नक्कीच नाराज आहे स्वतःवरती. हात आपटला त्याने मॅटवरती, सांगितलं माझी चुकीची पकड झाली आहे. बघा काय डुबकी मारली होती. खेळाडू जर पाहिल्या ठिकाणी 1 नंबरचा खेळाडू अंकित मध्यरक्षक म्हणून त्या ठिकाणी पाहायला भेटला. आणि ते कुणाल मेहताला थांबवलंय. कुणाल मेहताला मॅचच्या बाहेर, लॉबीच्या बाहेर फेकलं गेलंय. काय जबरदस्त समोरून येऊन एकट्याने ब्लॉक केलंय. मागून सपोर्ट देखील तेवढाच उत्तम मिळालाय. रोहन तुपरे पाहायला मिळतोय. महाराष्ट्राचा ठाण्या वाघ पाहायला मिळतो. रोहन तुपरे अप्रतिम खेळ करताना पाहायला मिळतो. वा रोहन, चांगला खेळ तुझ्या माध्यमातून पाहायला मिळतो. आपल्या प्रेक्षकांना तुझ्या जिल्ह्यातनं देखील थोडीशी वाहवा केली जाईल. ॲडव्हान्स टॅकल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा जर्सी क्रमांक 10 मध्ये चढाई करताना आपला रेड आर्मीचा खेळाडू पाहायला भेटेल. मोहितकडे लक्ष आहे सर्व प्रेक्षकांचा, खेळाडूंचा. प्रेक्षक वर्ग देखील आनंद घेत आहेत आणि इथे पुन्हा जसा तशी पकड झाली आहे बघा. योगायोग म्हणावे लागेल का प्रतीक सर? नक्कीच योगायोगच म्हणावा लागेल याला. पण सर्वात मोठी गोष्ट, बेस्ट रेडर जो रेड आर्मीचा आहे, जो सर्वोत्कृष्ट चढाईपट्टू आहे मोहित, तो आज अजिबात चालला नाहीये रेड आर्मीकडून. आणि त्यामुळेच की काय रेड आर्मी एवढ्या पिछाडीवरती पाहायला मिळतोय. रजन थोरात यांनी मात्र सांगितलं एक कबड्डी समीक्षक म्हणून मी सांगतो की बंड्या मारुती अत्यंत जुना संघ आणि मोठे मंडळ आहे. खूप आयोजन नियोजन बंड्या मारुती संघ. धन्यवाद धन्यवाद सर आपला. आपण आम्ही विशेष आभार व्यक्त करतो राजन थोरात सर. अप्रतिम कमेंट तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटली आहे. सर्वांचे विशेष आभार करतो आणि जातो पुन्हा मैदानाच्या दिशेने महत्त्वपूर्ण मॅचकडे. इथे गुणफलक पाहायला मिळतो 41-23 रेड आर्मी. युनियन बँक जर हा सामना जिंकले तर थेट क्वालिफायर होणार क्वार्टर फायनलसाठी. नक्कीच. आणि ते दुसरा 2 मला आहे ना सध्याचं गाणं माहिती आहे काय कुठलं आहे सध्या फॉर्ममध्ये आहे? कोणतं? हा सासूबाई रागवणार आहेत त्यातलं आहे ना ते वर्ड्स आहे झटपट पटापट. आणि असेच पॉईंट घेतले या ठिकाणी. 2 गुण लगेच झटपट पटापट घेतले आपल्या टीमसाठी आणि 2 गुणाने 44 इकडे पाहायला मिळते. आणि 3 गुण मिळाले. 44-23 युनियन बँक 44. आज देखील 50 गुण पूर्ण करणार युनियन बँक. कालच्या दिवसामध्ये देखील पाहायला भेटलंय सर. 50 गुण जे पूर्ण करणार त्यामध्ये सुशीलचा देखील तेवढाच मोठा वाटा असणार आहे. ज्या पद्धतीने सुशीलने खेळ केलाय आणि नवा मोहरा मैदानावरती दाखल केलाय प्रशांत सुर्वे सरांनी. 19 नंबरचा जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. आपले प्रेक्षक देखील लगेच कमेंट टाकतायत की रेड आर्मीने सरेंडर केलंय सुशील कांबळेच्या समोर, अशी कमेंट आली आहे.
प्रेक्षकांना देखील माहिती आहे ना आपल्याला कुठे काय कमेंट करायची आहे. कुठली निगेटिव्ह कमेंट येत नाही कोणाकडनं. जी खेळाबद्दल आहे तीच कमेंट वारंवार केली जाते आहे. म्हणून प्रेक्षकांमुळे आपल्या सर्वांचं या ठिकाणी एक म्हणजे आपल्याला देखील एक ऊर्जा मिळते या प्रेक्षकांमुळे. जरूर ते ऑफलाईन आहेत. हेच जर आता आपण पाहिले लाईव्ह बघणारे प्रेक्षक आपले 726 जण लाईव्ह पाहत आहेत. हे 726 जण जर ह्या मैदानात असले असतं तर जागा भेटली असती का सर? नाही, नक्कीच नाही. खरंच पण या निमित्तानं बंड्या मारुतीचंच कौतुक पुन्हा एकदा की घर बसला तुम्ही स्पर्धा बघू शकता. एवढी मोठी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पार पडते मुंबईमध्ये. खऱ्या अर्थानं कौतुक असणार आहे. चांगली पकड पाहायला मिळते. चांगला परत आत्ता इथे पहा बोथ आउट होताना पाहायला भेटेल. जर्सी क्रमांक 20 रोहन तुपरे मैदानाच्या बाहेर सेल्फ आउट होताना पाहायला भेटेल. तर इकडे बोथ आउट होताना पाहायला भेटेल. 28-44 चढाईसाठी नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडा सबस्टिट्यूट खेळाडू आता आतमध्ये आणलाय. चान्स दिला जातोय प्रशांत सुर्वेसर यांच्याकडनं. जर्सी क्रमांक 19 मध्ये खेळाडू चढाई करताना पाहायला भेटेल. माफ करा मित्रांनो, त्याच्या नावाची आमच्यापर्यंत अद्याप ही लिस्ट नाही आहे, त्यामुळे आम्ही त्या खेळाडूचं नाव सांगू शकत नाही आहेत. काही असे नवीन खेळाडू आहेत की त्यांची आमच्याकडे माहिती नाही आहे. जर आपल्याला माहिती असेल हा जर्सी क्रमांक 19 मधला कोण खेळाडू आहे तर आमच्यापर्यंत कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा. चढाईला दरम्यान 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला कुणाल मेहता. वेळ निघून चालली आहे परंतु रेड आर्मीचा काही कमबॅक अद्याप होत नाहीये. आता मात्र फार मोठी आघाडी घेऊन खेळतोय युनियन बँक संघ. सुशीलची कृपा म्हणावी लागेल युनियन बँकेच्या. ओ सुंदर रोल किक होता. पायाने अक्षरशः खेळाडू बाद केलाय. काय जबरदस्त लात मारली आहे. या ठिकाणी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आमच्या सर्वांचा लाडका डिलाई रोडचा महत्त्वाचा खेळाडू सुशांत साईल याची कमेंट आली आहे. ती म्हणजे भाई मिस करतोय आम्ही सर्व बंड्या मारुतीची टुर्नामेंट. धन्यवाद साईल. एक महत्त्वपूर्ण कारण की आपला डिलाई रोडचा पब्लिक म्हटलं तर सुशांत साईल त्यांचे वडील देखील राष्ट्रीय कबड्डी खेळाडू, स्वतः राष्ट्रीय कबड्डी खेळाडू असा सुशांत साईलची कमेंट बऱ्याच वेळानंतर आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच सुशांत तुझी कमेंट मी देखील वाचली आहे. मिस करतोय आम्ही देखील तुला मिस करतोय कारण की तुझी हे मैदान म्हणजे तुझ्यासाठी खूप माहेरघर आहे सुशांत. आणि या ठिकाणी तू नाही आहेस म्हणून आम्ही देखील खंत व्यक्त करतो. परंतु तू लाईव्हच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी जुडलायस त्याबद्दल सुशांत साईल तुला विशेष खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दोन खेळाडू बाद करतोय मोहिनी घालतोय आपल्या खेळानं. परंतु आता काय उशीर झालाय की काय असं म्हणावं लागेल रेड आर्मीसाठी. परंतु प्रत्येक क्षणाला रेड आर्मी आता आक्रमक पवित्रा धारण करते. शेवटचा मोहरा युनियन बँकचा या ठिकाणी मैदानात राहिलाय. प्रशांत सुर्वेसर स्वतः या ठिकाणी त्याला कानमंत्र देत आहेत. त्याला सांगतायत की कसं खेळायचं आहे. ही चढाई लोण पडून द्यायचं नाही आपल्यावरती, फक्त आक्रमण चढवायचं आहे. युनियन बँक अतिशय उत्तम खेळ करताना पाहायला मिळतोय. शेवटचा मोहरा युनियन बँकचा 19 नंबरचा जर्सी प्रदान केलेला खेळाडू. नक्कीच इथे डीजे ब्राव यांच्याकडनं कमेंट आहे की प्रदीप नरवाल जर खेळताना पाहायला मिळाले असते तर काय धमाल आली असती. तर नक्कीच डीजे ब्राव आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रदीप नरवाल सारखं मोठं नाव ज्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये महत्त्व कोरलं आहे, प्रो कबड्डीमध्ये सर्वात हायेस्ट खेळाडू झाला की त्याच्या नावावरती तो ज्या संघातनं खेळला पटना पायरट्स त्या संघाकडनं खेळताना देखील भरपूर ट्रॉफी जिंकल्या गेला. तो प्रदीप नरवालला देखील आम्ही मिस करतो मित्रा. प्रत्येकाची कमेंट्स आहे, प्रत्येकाची कमेंट्स आम्ही वाचून दाखवू शकत नाही. कमीत कमी जर पाहिलं तर या ठिकाणी 50 XPच्या माध्यमातून कमेंट्स पडल्या जात आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेने. आणि शेवटचा मोहरा राहिला होता परंतु त्याने रेड आर्मीला गारद केलंय. सुपर डुपर रेड पाहायला मिळाले या खेळाडूकडून. पहा काय सुंदर एक अँकलचा होल्डचा प्रयास होता परंतु प्रयास सफल नाही. 2-3 खेळाडू बाद होत आहेत. मी एक प्रश्न विचारला होता की प्रेक्षकांना 19 नंबरचा खेळाडू त्याचं नाव आम्हाला कळेल का. आता उमेश गायकवाड त्या खेळाडूचं नाव आहे. धन्यवाद मित्रा, तुझा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो की तुझ्या माध्यमातून आम्हाला आणि उमेशचं जसं नाव कमेंटमध्ये आलं लगेच या ठिकाणी उमेशने 3 गुण देखील प्राप्त केले. 5 मिनिटं या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. जितेजी शिरवाडकर प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. का मॅच पाहायला मिळते म्हणजे जवळजवळ युनियन बँक आता विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. पुढचा सामना मित्रांनो DPU पुणे आणि UP योद्धा या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. जाऊया जर्सी क्रमांक 22 मध्ये चढाई करताना खेळाडू पाहायला मिळतोय युनियन बँकेकडून. नवीन खेळाडूंना आता संधी दिली जाईल.
प्रशांत सुरभे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा नक्कीच नवीन खेळाडूंना संधी दिली जाईल, कारण आता एक भरघोस आघाडी घेऊन खेळतोय तो युनियन बँक संघ. आता नवीन चेहऱ्यांना या ठिकाणी संधी दिली जाणार मैदानावरती आपलं क्रीडा कौशल्य दाखवण्यासाठी. 4 नंबरचा जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू रेड आर्मीचा पंकज प्रत्येक चढाईमध्ये काही ना काहीतरी करतोय, परंतु तेवढी साथ मिळत नाही आता रेड आर्मी संघाची पूर्णपणे. नक्कीच युवा पलटणचा शेवटचा सामना असेल मित्रांनो, तोपर्यंत थांबा, कुठे जाऊ नका, मॅच पाहत राहा. उद्या जाणारे जे आमचे काही प्रेक्षक असतील त्यांना कामावर देखील जायचं असेल, कारण की संपूर्ण स्पर्धा जर पाहिली तर ऑड डेमध्ये घेतली जाते, परंतु रात्रीची स्पर्धा आहे. रात्रीच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षक घरीच पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं. मित्रांनो कुठे जाऊ नका, शेवटचा सामना जर असेल ना तो म्हणजे युवा पलटणचा सामना आपल्याला पाहायला भेटेल. परंतु आता जातोय पुन्हा मैदानाकडे. उर्वरित 4 मिनिटाचा खेळ आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. रेड आर्मी विरुद्ध युनियन बँक. युनियन बँक सध्या जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये या संघाची आता चर्चा केली जाईल. युनियन बँकेची थर्ड रेड आहे सर. थर्ड रेडमध्ये आता आपल्याला जर्सी क्रमांक 22चा खेळाडू पॉईंट घेऊन येताना पाहायला भेटेल का? प्रयत्न तर निश्चितपणानं करेल, परंतु इथे प्रयत्न मात्र यशस्वी होत नाही आहेत युनियन बँकच्या खेळाडूचे. दोन्ही अँकलमध्ये डाईव्ह केली आहे आणि तेवढा सपोर्ट मिळाला आहे बाकीच्या खेळाडूंचा. अंकितनं काय जबरदस्त डाईव्ह केली. ओ वा वा वा, बोथ आउटचा निर्णय देत आहेत की काय? होय, बोथ आउटचा निर्णय दिला जातोय. म्हणजेच काय, हम तो डुबेंगे सनम, साथ में तुझे भी लेकर डुबेंगे. पण फॉलो थ्रूला जर्सी क्रमांक 20 तर अप्रतिम डॅश दिलाय. रोहन तुपरे होते त्या ठिकाणी. रोहनची चर्चा करतोय आपण वारंवार आणि तोच खेळाडू चांगला खेळताना पाहायला मिळतोय. आला तो आलाय. सुशील आतापर्यंतचा वाघ आलाय मुंबईला, ज्याने खऱ्या अर्थानं प्रेमात पाडलंय सध्या मुंबईकरांच्या गळ्यातला ताईत बनलेला खेळाडू. सध्या टॅगलाईन आपण सगळीकडे पाहतोय, तो आलाय आणि या ठिकाणी पाहायला मिळतं सुशील कांबळे आलाय चढाईसाठी. आणि तो फक्त आला नाहीये तर तो जिंकलाय देखील. प्रेक्षकांची मनं जिंकले, जिंकून तो मैदानावरती हाकार माजवतोय सुशील. 35 आणि 50 अशी गुणतालिका पाहायला मिळते. रेड आर्मी 35 तर युनियन बँक 50. मोहित चढाईसाठी 2 विरुद्ध 1 या ठिकाणी कमेंट्स आली जाते की निलेश शिंदे सर खेळतायत की नाही. तर मित्रांनो BPSLचा संघ खेळतोय, परंतु निलेश शिंदे या ठिकाणी अनुपस्थित आहेत, परंतु त्यांचा संपूर्ण संघ आपल्याला BPSLचा खेळताना पाहायला भेटेल. त्यामुळे प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका, त्या देखील मॅच आपल्याला पाहायला भेटणार. इकडनं मोहितकडनं अप्रतिम चढाई करताना 1 गुण प्राप्त करताना पाहायला मिळत आहेत रेड आर्मीचा खेळाडू. पुन्हा शेवटची चढाई असेल, जरा प्रेक्षक वर्ग जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. वाजूया टाळ्या खेळाडूसाठी, कारण की मी तुमच्यावर YouTube वाहिनीवरती जोडलोय. बोनस टाकले, इझिली बोनस दिली आहे प्रतीक. त्यांना माहिती आहे हा खेळाडूला जर का बोनस नाही ना दिले तर हा खेळाडू 2-3 खेळाडू तरी आरामात बाद करू शकतो. त्यामुळे डीपमध्ये घेण्याचं प्रयास या ठिकाणी केला जातोय. पण युनियन बँकचा हा सुशील देखील शांत झाला या क्षणी. कोण जास्त तो आक्रमक पवित्र धारण करत नाहीये. मला वाटतंय एकटा सोलो टॅकलचा देखील प्रयास करणार असेल नंतर सुशील. आणि या ठिकाणी बोनस गुण मात्र मिळवतोय, परंतु मैदानाच्या बाहेर देखील जावं लागतं आणि ऑल आउट स्वीकारावं लागतंय युनियन बँक संघाला. बोनस गुण नक्कीच निलेश दादा शिंदे यांच्यासाठी काही शब्द. निलेश दादांसाठी काय आपण सांगायचं मित्रांनो? तुम्हाला त्यांचा इतिहास माहिती आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निलेश शिंदे, सर्वांचे ताईच एकमेव खेळाडू. बेंगॉल वॉरियर्सकडनं ज्या खेळाडूंनी सुरुवात केली होती त्या खेळाडूंची देखील आज आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. परंतु पाहूया, वेळ आहे, 3 दिवस मित्रांनो आहेत. BPSLचा संघ देखील तितकाच ताकदीने खेळताना पाहायला मिळतोय. जर काही झाला चमत्कार तर निलेश शिंदे देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये, त्यात काही शंका नाही आहे. नक्कीच सामना शेवटच्या क्षणाकडे जाऊन पोहोचतोय. रेड आर्मीने आपले खांदे उतरवलेले आहेत आणि युनियन बँकेचा छाती फुललेली या ठिकाणी, कारण सुंदर सामना तर पाहायला मिळालाच, परंतु युनियन बँकने एक हाती हा सामना विजयाच्या दिशेने निघवून ठेवला आहे. रेड आर्मी विरुद्ध युनियन बँक तब्बल 10 गुणांची आघाडी आहे युनियन बँकची आणि हा सामना देखील
युनियन बँक आपल्या खिशामध्ये टाकण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेला आहे. नक्कीच सर, या ठिकाणी माऊली भुते यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो की आपण देखील आमच्याशी ऑनलाईन जोडले आहेत, त्यांच्या माध्यमातून कमेंट केली जाते. वा तुमचा देखील आभार व्यक्त असेल. आणि या ठिकाणी सामना संपतोय. युनियन बँक या सामन्यावरती मोहर उमटवतोय, सामना जिंकतोय आणि रेड आर्मी सारख्या एका बलाढ्य संघाला नमवतोय. काय उत्तम खेळ केलाय, सुशीलचं कौतुक असणारे या ठिकाणी. त्याचप्रमाणे आदित्य पवार, अतुल, सोमवीर मोहरा, त्याचप्रमाणे गणेश शेलके, सचिन, सुशील आणि रोहन तुपरचं देखील तेवढंच कौतुक, कारण जबरदस्त सामना पाहायला मिळाला युनियन बँकच्या माध्यमातून. नक्कीच सर, एक राजन थोरात सर देखील आमच्या समोर जोडले गेलेत. मी समीर थोरात, राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक देखील आहेत, राष्ट्रीय पत्रकार साताऱ्यावरून जोडले गेले. त्यांनी आपल्या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा दिल्यात. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आम्ही स्वीकारतो आणि आमच्याशी जोडले जा, कुठे जाऊ नका. पाहत राहा बंड्या मारुतीने आयोजित केलेली अखिल भारतीय स्तरावरील महत्त्वपूर्ण कबड्डी स्पर्धा, ती म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांची कबड्डी स्पर्धा. बंड्या मारुती सेवा मंडळ, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी निमित्त ही स्पर्धा घेतली जाते. येणारी पुढची मॅच देखील आमचे लाईव्ह जोडलेले प्रेक्षक जाऊ नका, धमाल होणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. एलन डिसुरा सर जर ऑन ग्राउंडवरती आहेत. हो, एलन डिसुरा मोठे प्लेअर होते, परंतु काही वेळ असते प्रत्येकाची मित्रांनो की त्या कबड्डीच्या नंतर थोडंसं कुठेतरी प्रोफेशन देखील निवडलं जातं. आणि प्रोफेशन म्हणजे एलन डिसुरा सरांकडे पाहिलं तर एक चांगले अँकर देखील आहेत, मोठे मोठे इव्हेंट देखील कव्हर करतात. म्हणून आज त्यांची वर्णी आपल्याला मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. धन्यवाद. एलन डिसुराचे देखील आपण फॅन आहात. बरोबर आहे सर, नक्कीच. ओनकर देखील सांगतायत की ओनली डिसोजा, त्यांचा विशेष आभार व्यक्त करशील. निलेश दादा आमची चिपळूणवरनं आमच्याशी संवाद साधला जातोय. नेक्स्ट मॅच भाई यूपीची मॅच आहे मित्रांनो, कुठे जाऊ नका. यूपी विरुद्ध नक्कीच पुढची मॅच यूपी विरुद्ध डीपीयू हा सामना आपल्याला पाहायला भेटेल. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी पुण्याचा संघ खेळताना पाहायला भेटेल. नक्की सूर्यकांत सर देखील आम्हाला सांगतायत असा हा सामना महत्त्वपूर्ण सामना असेल. जाऊ नका. डीपीयू पुणे देखील कालच्या दिवसामध्ये अप्रतिम या संघाने केलाय. आणि यावेळेस पाहूया सर्वोत्कृष्ट चढाईचा पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट पकडीचा पुरस्कार कोणाला दिला जातोय. ओव्हर टू एलन डिसोजा. धन्यवाद तुमच्या सर्वांचं. It was match number 9 between Red Army and Union Bank, which Union Bank won the match by 9 points. We'd like to thank official partner Bank of India, co-sponsors LIC, media partner Samna, Indian Oil, Saraswat Bank and RCF. We have with us AGM Union Bank Satish Rai, Olympian 1996, Arjun Awardee 1998, Eklev Awardee 1992 and Rajesh Matkari, Union Bank leader. Sir, it's a warm welcome to each and everyone, and we have Prashant Surve. The best defender of the match is Anurag with 3 tackle points. Anurag, please hurry up. And we have the best raider of this match, earning 20 raid points for his team. It's none other than the boy from Union Bank, Sushil. धन्यवाद. काल आपण सुशीलशी बोललो, पण आता आपण राय सरांशी बोलणार. मेटकर सर आपण सुद्धा या प्लीज. आणि या सर, मैं खुद यूनियन बैंक का प्लेयर था. मैं स्टाइफन पे खेलता था, कॉन्ट्रैक्ट पे. प्रशांत सर हमारे बहुत सीनियर थे सर. तभी हम बैंक स्पोर्ट्स बोर्ड खेलते थे, शायद आप भी खेले होंगे. सर बैंक स्पोर्ट्स बोर्ड बंद हो गया, जिस वजह से रिक्रूटमेंट बंद हो चुकी है. सर ऐसा क्या होगा कि आप लोग बैंक स्पोर्ट्स बोर्ड रेडी करेंगे और जो आपके जो प्लेयर देख रहे हैं ना, उनको नौकरी मिल पाएगी? क्योंकि अगर एक ने चालू किया, बैंक ऑफ इंडिया, स्टेट बैंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बैंक, मैसूर बैंक, स्टेट बैंक ऑफ मैसूर,
बहुत सारे बैंक्स चालू करेंगे सर, आप खुद एक अर्जुन अवार्डी, क्या बोलोगे? बैंक स्पोर्ट्स बोर्ड खुलेगा नहीं खुलेगा पता नहीं है, लेकिन जो हमारे एमडी सर है अभी का, तो उन्होंने बहुत सारे इंटरेस्ट दिखाया अभी गेम को आगे बढ़ाने की। जो गेम को देखने के लिए मुझे मुंबई बुलाया गया, बिकॉज मैं बैंगलोर में था। देखेंगे, उम्मीद करते हैं आगे कुछ अच्छा होगा। सर डेफिनेटली सुवर्ण संधी तुमच्या सर्वांसाठी आहे, बहुत खूबसूरत दिन आने वाले हैं। सर मैं ये नहीं बोलूँगा कि स्पोर्ट्समैन हर एक गेम के हम थोड़े लालची है, हम कबड्डी प्लेयर है, तो कबड्डी प्लेयर एक नहीं होता है। एथलेटिक्स में सिंगल रनर होता है, एथलीट अकेला खेल सकता है, पर जब आप कबड्डी का टीम बनाओगे आप देखना कि 10 प्लेयर तो ले। प्रशांत बरोबर की नाही? बहुत बहुत शुक्रिया सर आपका, बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद साहेब आपला सुद्धा। हॅलो वर खाली करून पाय भरले चढताना जीव Last and final call for the match, UP Yoddha versus GPU Pune. Team manager kindly note, this is last match and last final call, UP Yoddha versus GPU Pune, the last match of the day. The officials are follows: referee Pranil Lokegavkar, umpire Sunil Pawar, Sunil Navle, scorer Vidyadhar Gadi, assistant scorer Prashant Mestri, Darshan Patil, do or die Suresh Dorgude, 32nd part member Ashok Gevde. Officials kindly take charge of the board. UP Yoddha versus GPU Pune. जे वरती टेकून बसले ना बॅनरला, मित्र थोडं पोडियम मध्ये टेकून बसू नका. आपल्या नेते खाली येऊन बसा. सो सॉरी. प्रेम मित्र, धन्यवाद. हेलो, अच्छा हेलो, चेक. हेलो, थोडी मस्ती चालली वाटतं. माझ्याशी मी लय मस्ती केली ना तुमच्याशी. ओके लेडीज अँड जेंटलमैन, द लास्ट मैच ऑफ दिस इवनिंग. प्लीज to put your hands together for the team from Pune, DPU Pune. आला रे आला पुण्याचा